बोला पुंडलिकावरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत तुकाराम महाराज की जय. संत तुकाराम गाथा दर्शन प्रवचन मालिकेमध्ये आज आपण संत तुकोबाचा खळी प्रवृत्तीच्या लोकांना कितीही चांगला उपदेश केला तर त्याला तो पटत नाही. चांगली संगती, चांगला उपदेश आणि चांगलं काहीच त्याला आवडत नाही हे सांगणारा संत तुकोबाचा अभंग आज आपण पाहणार आहोत. काय म्हणतात संत तुकाराम महाराज अभंगामध्ये? उपदेश किती करावा खळासी, नावडे तयासी बरे काही. शुद्ध का वासना नोहे चांडाळाची, होळी संचिताची केली तेणे. नाही भावमणी नायिके वचन, आपला आपण नाडियला. तुका म्हणे त्याची काय व्याली रांड, करी बडबड रात्र दिवस. प्रस्तुत अभंगातून संत तुकाराम महाराजांनी खळी प्रवृत्तीच्या लोकांना चांगला उपदेश आवडत नाही. तो चांगलं कोणाचं काय ऐकतच नाही. सत्य आणि चांगलं हे त्याला पटतच नाही, बरंच वाटत नाही. त्याची वासना मुळात शुद्धच नसते, त्यामुळे तो सदैव वाईट कृत्यात गुंतलेला असतो. वाईट कृत्यात, वाईट गोष्टीत रमतो. त्यामुळे तो आपलं पूर्वसंचित पूर्व पुण्याची होळी करून बसतो. अशा दुष्ट खळी प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या जन्माबाबत, निर्मितीबाबत संत तुकाराम महाराज या अभंगाच्या शेवटच्या चरणात त्याच्या आईला दोष देतात. अत्यंत उद्वेगाने त्याच्या आईकडं उंगली निर्देश करतात. या अभंगाचं विस्तारित चिंतन करण्यासाठी या अभंगाच्या प्रत्येक चरणावर आपण स्वतंत्ररित्या चिंतन करूया, स्वतंत्ररित्या आपण प्रकाश टाकूया. या अभंगाच्या पहिल्या चरणात संत तुकाराम महाराज म्हणतात, उपदेश किती करावा खळासी, नावडे तयासी बरे काही. खळी आणि त्यात चांगलं आवडणं शक्यच नाही. खळी अत्यंत वाईट असतो. पहा, सर्व वाईट कृत्य तो जाणीवपूर्वक करतो. त्याला सर्व परिणामाची जाणीव असते. तो सदैव वाईटामध्ये मग्न असतो आणि वाईटातच त्याला आनंद घेतो, आनंद वाटतो. एवढंच नाही तर तो आपला पैसा, आपली बुद्धी आणि आपला वेळ इतरांचं वाईट करण्यासाठी खर्ची घालत असतो. अशा खळी प्रवृत्तीच्या व्यक्तीपासून समाजाला मोठी पीडा पोहोचते, दुःख होते. म्हणून संत ज्ञानेश्वरांनी देखील आपल्या सद्गुरूकडे प्रसादानात मागणं मागत असताना पहिलंच मागणं मागितलेलं आहे, जे खळांची व्यंकटी सांडो. खळी अत्यंत घातक असतो. हा खळी अवगुणाचा कधीच त्याग करत नाही. आणि याला जर कोणी चांगलं सांगायला गेलं तर तो त्याच्यावर खवळतो, त्याच्यावर उपसतो, त्याच्यावर ओरडतो. अवगुणाचा त्याग नाही, खवळे पाही उपदेशी. त्याला चांगलं काहीच आवडत नाही, गोडही लागत नाही. न लगे त्या गोड परमार्थ. पाखंडाची संगत आणि पाखंडी कृत्यावर तो ठाम असतो, निश्चळ असतो, त्याच्यामध्ये तो रमतो. अशा खळी प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या पुढ्यामध्ये आपण कितीही चांगलं ठेवलं, चांगलं मांडलं, तो त्या चांगल्याची तत्क्षणी माती करतो, तो मातीत मिसळतो आणि तो वाईटाकडे धाव घेतो. जसं एखाद्या कुत्र्याला पंचपक्वान्नाचं जरी भोजन दिलं तरी त्या कुत्र्याचं लक्ष हाडाकडं असतं.
श्वानासी भोजन दिले पंचामृत, तरी त्याचे चित्त हाडावरी. अशा या खळीचं चित्त सदैव वाईटाकडेच धाव घेत असतं, वाईट करण्याकडेच पळतं. त्याला उपदेश करणे म्हणजे उपराट्या गागरीवर पाणी ओतीत बसण्यासारखं आहे. काय ढोरा पुढे घालून मिष्ठान्न, खरासी लेपण चंदनाचे. अशा खळींना चांगला उपदेश करणे म्हणजे ढोरांना पंचपक्वान्न मिष्ठान्न खायला घालणे. त्याला काही चव न दो, त्याचा उपयोगी नाही. किंवा गाढवाला दररोज चंदनाची उटी लावण्यासारखा आहे. हा खळी अमंगळ भक्षण करतो, सदैव अमंगळ बोलतो. त्याचा संग झाला असता इतरांना त्याच्यापासून दुःख पोहोचते. इतर लोकांना तो नको नकोसा वाटतो. त्या चांगलं काहीच आवडत नाही. याबाबत संत तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात, शुद्ध का वासना नोहे चांडाळाची, होळी संचिताची केली तेणे. या खळीची वासना शुद्ध नसते पहा. आणि जर वासना शुद्ध नसेल तर माणसाला चांगलं काही सुचत नाही हो. सतत तो व्याभिचारच मनामध्ये चिंतितो. सदैव व्याभिचार आणि वाईटामध्येच तो गुंतून पडतो. डोक्यात त्याच्या अमंगळच वास करत असते. एखाद्या वाईट प्रवृत्तीच्या माणसाला आपण सहज म्हणतो, जशी वासना तसे फळ. वासनाच चांगली नाही त्याची, मग चांगलं कुठून होईल? म्हणजे शुद्ध का वासना नोहे चांडाळाची. अशा या चांडाळाच्या वासनेचीच मलिनता असते, बाधा असते. वासना शुद्ध नसल्यामुळे त्याच्यातून कर्म वाईट होतात आणि सतत कर्म वाईट झाल्यामुळे त्याचं जी काही पूर्व संचित होतं, पूर्व पुण्याई होती, ती नष्ट होऊन जाते, नाहीशी होते. पूर्व पुण्याई संपून जाते. वाईट कर्माने पूर्व संचिताचा नाश होतो. जाळे घातले सागरी, बिंदून राहे भितरी, तैसे पापियाचे मन तया नावडे कीर्तन. तैसे पापियाचे मन, शुद्ध वासना नसल्यामुळं अशा पाप्याचं मन, त्या मनाला कधीही कीर्तन अर्थात चांगला उपदेश आवडत नाही. ह्या पाप्याला चांगलं काही वाटतही नाही, चांगलं काही आवडतही नाही. तैसे चित्त शुद्ध नाही, तेथे बोध करील काही. चित्त जर शुद्ध नसेल तर त्याला उपदेश आणि बोध काही फायद्याचा नाही. तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण, तया त्रिभुवन खोटे सर्व खोटे. जर चित्त शुद्ध नसेल तर त्या अशा या अशुद्ध अमंगळ चित्ताच्या व्यक्तीला सारं त्रिभुवन खोटं दिसतं. जसं आपण दुर्योधनाची प्रवृत्ती पाहतो तद्वतच. नाही भाव म्हणी नाही के वचन, आपला आपण नाडियला. अभंगाच्या तिसऱ्या चरणात संत तुकाराम महाराज म्हणतात, नाही भाव नाही के वचन, आपला आपण नाडियला. अशा खळी प्रवृत्तीच्या व्यक्तीला थोरान मोठ्याविषयी, आई वडिलांविषयी, संतांविषयी, चांगल्या व्यक्तीविषयी कसलाच आदर किंवा त्यांच्या मनामध्ये चांगला भाव असत नाही. त्यांचं ती काही ऐकत नाही. बघा, ज्या घरामध्ये अशा खळी प्रवृत्तीची मुलं आहेत, खळी प्रवृत्तीची लोक आहेत, अशा मुलांना वृद्ध काही सांगायला जात नाहीत. कारण अशा व्यक्तीकडून वृद्धांचा किंवा थोरा मोठ्यांचा अवमान होतो, अवहेलना होते, त्यांना बोलू दिलं जात नाही. म्हणून अशा खळी प्रवृत्तीच्या लोकांपुढे वृद्ध काही सांगत नाही, त्यांना ते आवडत नाही. नाही भाव म्हणे नाही के वचन, त्यांच्याविषयी मनामध्ये आदरभावही नसतो आणि त्यांनी ते सांगितलेलं ऐकतही नाहीत, तात्काळ त्यांचा अनादर करतात. आणि एक आहे जो आई वडील आणि संतांचा अनादर करतो, त्यांची अवहेलना करतो, त्यांनी सांगितलेला उपदेश मानत नाही. तेव्हा समजायचं
की त्याचा विनाशाचा काळ समीप आलेला आहे. विनाश त्याचा ओढून आलेला आहे. अशा थोरा मोठ्यांना न जुमानता तो सदैव आपल्या दुष्कृत्यामध्ये मग्न राहतो, गुंतून पडतो, आपले दुष्कृत्य पुढे पुढे रेटीत नेतो आणि यात अडकूनच स्वतःचा नाश करतो. आपला आपण नाडी याला अशा वाईट प्रवृत्तीचे खड्डे तो सतत खोदत जातो आणि या खड्ड्यामध्ये स्वतःचा आत्मघात करून घेतो. अशा या खळीचा त्याच खड्ड्यामध्ये आपल्या कृत्यानेच तो नाश करून घेतो, आपल्या कृत्यातच तो जिरतो. मग अशा या खळी प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या जन्माबाबत, त्याच्या निर्मितीबाबत शेवटच्या चरणामध्ये संत तुकाराम महाराज त्याच्या आईला दोष देतात. पहा, तुका म्हणे त्याची काय व्याली रांड, करी बडबड रात्रंदिस. पहा, काय व्याली रांड हा रात्रंदिवस बडबड करून या संपूर्ण समाजाला ताप आणून सोडलाय. संपूर्ण समाजाला याने पीडित केलंय, दुःखित केले असे तुकाराम महाराज म्हणतात. किती उद्विग्नतेचे शब्द आहेत पाच संत तुकोबाचे. काय व्याली रांड असा शब्द प्रयोग शेवटच्या चरणामध्ये त्या आईला दूषणे देताना संत तुकोबाने वापरलाय. खरं म्हणजे आपल्या मुलांच्या यशाची आणि अपयशाची दोन्हीही बाबी त्याच्या आई बापाकडे जातात. श्रेय त्याच्या आई बापाकडे जातं. आईकडं आपसुकच त्यांचा दोष जातो, कारण चारित्र्य हे उपजत त्यांच्या आईपासून, त्यांच्या वडिलापासून मुलांना प्राप्त होत असतं. वाईट पुत्रांचा दोष मायाबापाकडे जातो. सहज लोकही म्हणतात. पहा, संत तुकोबा म्हणाले काय व्याली रांड. आपण म्हणतो अरे 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 अरे, कोणत्या मोहत्री हाललेली असेल त्या माऊलीने याला. माय रांडेने या दुष्टाबाबत आपण सहज शब्द प्रयोग वापरतो. संत तुकाराम महाराज आणखीन अशा बाबत एका चरणात म्हणतात, देगुणी हरखली अंड पुत्र झाला म्हणे रांड, तव तो झाला भांड चहाड चोरटा शिंदळ. जर पुत्र चहाडखोर, चोरटा आणि शिंदळ झाला तर त्याचा दोष त्याच्या आईच्या माथी लागतो, आईकडे येतो. आणि जर पुत्र अतिशय सद्गुणी झाला, नावलौकिक करणारा झाला, तरी धन्यताही त्यांच्या आई वडिलाकडे जाते. धन्य माता पिता तयांची, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्यापुत्र असे सात्विक सज्जन उपजले, तरी संत तुकाराम महाराजांनी अनेक अभंगातून त्यांच्या माता पित्याला धन्यता दिलेली आहे. आणि जर पुत्र चहाडखोर, शिंदळ, चाटाळ आणि खडी प्रवृत्तीचा जन्मला, तर त्यांच्या माता पित्याला अत्यंत उद्विग्नतेने दोषारोपणी तुकोबाने केलेला आहे. असा हा अधम, दुष्ट, खळी रात्रंदिवस बडबड करून तो इतरांना सदैव पीडा देतो, ताप देतो, दुःखच देतो. मायबापानं खरं म्हणजे खळी प्रवृत्तीपासून आमचा समाज सदैव पीडित राहिलेला आहे, दुःखित राहिलेला आहे. अगदी अनादी काळापासून खळी प्रवृत्तीने आमच्या समाजाला ताप दिलेला आहे. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्येच या समाजाचा ताप हरण करण्यासाठी प्रथमतः खळांची व्यंकटी सांडो असं मागणंही मागितलेलं आहे. हा खळी सदैव वाईट कृत्यामध्येच मग्न असतो. त्याला चांगलं काही गोड लागत नाही, सुचत नाही. तो चांगल्याच्या संगतीत जात नाही, चांगल्याचा आदर करत नाही, चांगल्याचं ऐकत नाही. याच्यापासून समाजाला क्षती पोहोचते. त्यामुळे अशा खळीपासून सामान्य लोकांनी, सामान्य जीवाने थोडं दूर असणं, थोडं सावध असणं गरजेचं आहे. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी.